आता आपण बघूया विण दोघातली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सगळा गोंधळ झाल्यामुळे आता लग्नाचा डिसिजन पेंडिंगवर ठेवलेला जातो की लग्न व्हायचं की नाही. इकडे अंशू, मल्लिका, अर्पिता आणि तिची ती मैत्रीण निलिमा हे सगळे मज्जा करत असतात. अंशू बोलतो की मॉम आता पार्टी झालीच पाहिजे. तेव्हा अर्पिता बोलते आजीने पहिलेच लग्नाला नकार दिला असताना तर आपल्याला एवढं करायची गरज झाली नसती. तेव्हा अंशू बोलतो आता आजीलाच कडू औषध घ्यायची सवय पडली तर काय करणार आपण तरी त्याला. तेव्हा ते खूप मज्जा मस्ती आणि खूप हसत असतात, दंगा करत असतात, त्यांना खूप खुश असतात ते. तेव्हा अर्पिता बोलते की आता काय करायचं मॉम. तेव्हा अंशू आणि अर्पिता विचारत असतात. तेव्हा मल्लिका बोलते आता आपल्याला करायची काही गरजच नाही. तेव्हा अंशू बोलतो म्हणजे. तेव्हा मल्लिका बोलते की आपण कुठे काय करतो, जे काही करणार ते समरच करेल. आपण फक्त समरच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि जे काही करेल तर समरच करेल. इकडे रोहन मंडपामध्ये माफी मागत असतो आणि बोलतो की आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली, आम्हाला माफ करा. तेव्हा स्वानंदीही बोलत असते आजी जे काही झालं ते खूप वाईट झालं. मला नाही माहिती एवढंच समजू शकते की राजवाडे कुटुंबाला दुखवण्याचा आमचा हेतू बिलकुल नव्हता. तेव्हा आजी बोलते की हे बघ स्वानंदी, जे काही झालं आहे ते खूप चुकीचं झालं आहे. तेव्हा स्वानंदी हां बोलते. तेव्हा आजी बोलतात की आता तुम्ही एक काम करा, ह्या बांगड्या सोडवा, ज्वेलर्सला त्याचे पैसे द्या आणि त्या बांगड्या सोडवा. तेवढाच सुशला आठवतो तेच पैसे तिने चोरलेले असतात आणि तिने त्या मुलाला दिलेले असतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात राजवाडे साहेब, मी तुमची माफी मागतो. मला माहिती जे काही झालं ते चुकीचं झालं आहे, पण त्यात आमच्या मुलांची काहीच चूक नाही हो. या बाईने जे काही केले ते त्यांना माहीतसुद्धा नाही आहे. हां, पण तुम्ही सांगितलेला उपाय मला पटतोय. तेव्हा रोहन त्या बाईला पैसे परत करायला सांगते. तेव्हा रोहन बोलतो आई दे त्यांचे पैसे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई ऐकतेस ना, पैसे परत कर. तेव्हा रोहन बोलतो आई अगं कुठे आहेत पैसे, कर ना पैसे परत. तेव्हा स्वानंदीचे बाबा चिडतात नंदू हिला सांग, झालं तेवढं पुरे झालं आहे, ते पैसे परत कर. तेव्हा स्वानंदी बोलते आई अगं काय सांगतायत बाबा. रोहन बोलतो की आई अगं काय चाललंय तुझं, कुठे आहेत ते पैसे, सांग ना त्यांना, देऊन टाक त्यांचे पैसे. तेव्हा स्वानंदी बोलते आई अगं घाबरवतेस तू आम्हा सगळ्यांना, कुठे आहे त्यांचे पैसे, सांग ना, अशी गप्प नको बसूस. तेव्हा मंदाकिनी बोलते की पैसे नाही आहेत माझ्याकडे आणि रडायला लागते. सगळ्यांना शॉक बसतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की पैसे आलेले पैसे ते सुष्मिताने घेतले आणि तिने ते एका एजंटला दिलं, त्याने तिला पिक्चरमध्ये काम देणार म्हणून सांगितलं आणि तो पैसे घेऊन पळाला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदा काय बोलतेस, तुला कळतं तरी आहे का. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी खरं बोलते, पैसे सुष्मिताने घेतले. तेव्हा मंदाकिनी सुष्मिताकडे जाते आणि बोलते की सुष्मिता सांग ना सगळ्यांना, जे खरं आहे ते सांग ना, बोल ना, तू घेतलेस ना पैसे. आणि तिच्या कानाखाली जोरात वाजवते. तेव्हा मंदाकिनी सुशला मारत असते. तेव्हा पटकन रोहन आणि स्वानंदी पळत जातात आणि बोलतात की आई काय करतेस, लागेल. तेव्हा मंदाकिनी बोलते की कुणीही मध्ये नका येऊ, प्रत्येक वेळेला असंच झालं आहे, मी सगळं जुळायचा प्रयत्न करते आणि माशी कुठे शिंकते ते कळत नाही, कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली ही कार्टी. तेव्हा मंदाकिनी सुशला मारत असते. तेव्हा समर बोलतो की बस झालं आता नाटक, अजून काही नाटक उरले तुमचं, अजून काही गोंधळ घालायचा उरला आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की समर साहेब हिला घ्या, हिला जेलमध्ये घाला, खडी फोडवायला पाठवा आणि मला माफ करा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदा अगं तू काय बोलतेस, स्वतःच्या चुकीचं खापर मुलांवर फोडतेस. तेव्हा रोहन बोलतो की आई सिरियसली अगं लाज वाटायला लागली मला आता याची. तेव्हा मंदाकिनी बोलते की मलाही लाज वाटायला लागली हिची, आता काय मग हिला डोक्यावर घेऊन मिरवू का. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं बास पुरे आता. तेव्हा स्वानंदी बोलते की आई आता तुझ्या बोलण्याचा काही उपयोग होणार नाही आहे आता, पण आता बास कर. तेव्हा स्वानंदी हात जोडून बोलते की आजी मला माफ करा, मला माहिती ही चुकी माफी करण्याजोग नाही आहे, पण तुम्ही जी काही शिक्षा देणार ते मान्य आहे आम्हाला. तेव्हा मंदाकिनी बोलते की समर साहेब आम्हाला समजून घ्यावं. तेव्हा समर बोलतो की एवढं करून झालं, आता तुम्ही असं काही बोलू नका एवढ्यांसमोर, जे करायचं ते ऑलरेडी तुमचं करून झालं आहे. तेव्हा मल्लिका अर्पिताला खुणवते आणि तिकडे घेऊन जाते आणि बोलते की कसली माणसं आहेत हे, एवढं सगळं झालं तरी सिम्पॅथी मागतायत. तेव्हा मल्लिका बोलते की मला नाही वाटत आपण किती आटापीस केला ना तर हे लग्न मोडेल. तेव्हा ती अर्पिताला सांगत असते की आधीरा तुझी बहीण निघल ना आणि तुला माहिती नाही ती किती हट्टी आहे, मला नाही आवडणार ती त्यांच्या घरात गेलेली. तेव्हा अर्पिता बोलते यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट मम्मा, अगं किती चीप आणि हावरट लोक आहेत ती, मला पण नाही आवडणार त्यांच्या घरात आदिरा गेलेली. अगं ते त्या घरात तिला ATM मशीनसारखं वागवतील. पण मम्मा तू काळजी नको करूस, आता मी बघते. तेव्हा मल्लिका बोलते की नको अगं तू काही करू नकोस, तू सासूरवाशी नाही. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा मी म्हटलं ना मी बघते. मल्लिका इकडे डबल गेम खेळत असते. तिने अर्पिताला उकसवलेलं असतं. अर्पिता जाते आणि मल्लिका स्वतःलाच शाबासकी देते. तेव्हा अर्पिता इकडे स्टेजवर येते
आणि टाळ्या वाजून बोलते की वाह, का 101 ॲक्टर भरलेत ना तुमच्या घरात. म्हणजे बघा ना कशी स्टोरी बनवली. आमच्याकडनं दागिने घेतले, मग ते कुठेतरी ज्वेलर्सकडे विकले, त्याचे पैसे घेतले आणि मग ते पैसे तुमच्या मुलीने, लहान मुलीने चोरले, ते एका एजंटला दिले आणि तो एजंट पैसे घेऊन पळाला. वाह, किती किती छान स्टोरी बनवली ना. काहीतरी नवीन स्टोरी बनवा ना. हे ऐकून झालं आहे, आता हे जुनं झालं आहे. तेव्हा अर्पिता बोलते, दादा काय माणसं आहेत रे ही. हे बघ मी अजूनही सांगते की वेळ गेलेली नाही आहे, हे लग्न मोडा. तेव्हा अर्पिता आदिराकडे जाते आणि बोलते की बघितलंस आदिरा, तुला अजूनही या घरात लग्न करायचे. अगं काय एरवी आमच्यावर इतकी चिडचिड करतेस आणि आत्ता गप्प बसलीस. अगं ही लोक फक्त तुला सोन्याची अंड देणारी कोंबडी समजतात. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तेव्हा अर्पिता बोलते की आदिरा अजूनही वेळ गेलेली नाही आहे, हे लग्न मोड. तेव्हा आदिरा फक्त रडत असते, काहीही बोलत नसते. तेव्हा अर्पिता बोलते, दादा अरे हिचा काय प्रॉब्लेम आहे, तू तरी हिला समजव. समोर बोलतो, अर्पिता तू आधी शांत हो, तिला काही भरवू नकोस. आता कुठलाही निर्णय काही घेणार नाही आपण. अर्पिता बोलते की दादा आपण थांबल्यावर ही माणसं सुधारणार नाही आहेत. तेव्हा समोर बोलतो की अर्पिता काही बोलू नकोस, तू जोरात बोलून काही होणार नाही, गोंधळ थांबवा, मी आदिराशी बोलतो. समर आदिराला बाहेर खोलीत घेऊन जातो. इकडे मल्लिका अर्पिताला बोलत असते की समरवर माझा अजूनही खात्री नाही आहे की तो आदिराशी काय बोलेल हे माहीत नाही, तू जाऊन जरा बघतेस का. तेव्हा अर्पिता तिकडे जाते. इकडे स्वानंदीच्या बाबांना कसं तरी व्हायला लागतं, त्यांना चक्कर येतात आणि खाली बसतात. तेवढ्यात स्वानंदी आणि रोहन पळत जातात आणि बोलतात की बाबा तुम्हाला काय होतं आहे. तेव्हा मंदाकिनी जाते. तेव्हा रोहन बोलतो की आई तू बाजूला हो, आधी तू बाजूला हो. तिला बाजूला करतो. अंजली पटकन पाणी घ्यायला जाते. तेव्हा आनंद बोलतो की तुम्ही त्यांना खोलीमध्ये घेऊन जा, मी डॉक्टरांना बोलवतो. तेव्हा स्वानंदी तिच्या बाबांना पाणी देते. तर तिचे बाबा बोलतात की मी बरं आहे बाळा, नंदू तू रोहनशी बोल. तेव्हा स्वानंदी रोहनला घेऊन जाते. इकडे समर्स आदिराशी बोलत असतो की आदिरा तुला खरंच रोहनची लग्न करायचे आणि लग्न करून तुला या अशा माणसांच्या घरात जायचे. तेव्हा समोर बोलतो, आदिरा तुझ्यासाठी मी रोहनच्या ताईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण मागे काय ठेवायला पाहिजे आणि काय घेऊन पुढं चाललं पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे आदिरा. इकडे अर्पिता चोरून ऐकायला आलेली असते. तेव्हा समोर बोलतो की हे बघ आदिरा, तू डोकं शांत ठरवून निर्णय घे आणि तो सुद्धा आत्ताच. तेव्हा अर्पिता बोलते की ओके डन, मला रोहनशी लग्न करायचे. तेव्हा समोर बोलतो आर यू शुअर, तरी तुला रोहनशी लग्न करायचे. तेव्हा आदिरा बोलते की हो दादा मला करायचे. आय नो मला जे काही झालं आहे ते रोहनच्या फॅमिलीने केले, पण रोहनने नाही केले. आणि दादा रोहनची फॅमिलीने सगळं केलं आहे आणि आपली तरी फॅमिली काय वेगळी आहे. आपल्या फॅमिलीमध्ये एक मी आहे आणि एक अंशुमन आहे. अंशुमन आजपर्यंत चुकला आहे आणि मलाही त्याचं वागणं पटत नाही, तरी पण आम्ही आहोतच ना बहीण भाऊ. तसंच आपण आपली फॅमिली नाही चूज करू शकत दादा. आणि आय एम शुअर रोहनलाही आवडले नसणार आहे आणि आय एम शुअर तो याचा भाग नसणार आहे. तेव्हा आदिरा बोलते आणि अनफॉर्च्युनेटली माझा हा डिसिजन रॉंग असेल तरीही रोहनसाठी मला हा चान्स द्यायचा आहे त्याला. रोहनची आई चुकीची वागली, पण माझा रोहनवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा समोर बोलतो आदिरा, लग्न फक्त 2 व्यक्तींचं होत नाही, अख्ख्या कुटुंबाचं होतं. आपण मानाने दिलेल्या आपल्या घराण्याच्या बांगड्या या लोकांनी गहाण टाकल्या. पैसे चोरीला गेल्याचे खोटं सांगितलं, साखरपुड्याच्या वेळेस वय लपवलं, तरीसुद्धा तुला रोहनशी लग्न करायचं आहे. तेव्हा आदिरा बोलते अगेन नॉट रोहन. तेव्हा समर बोलतो की माझा ना कोणावर विश्वासच नाही राहिला आहे. या घटनेने मी इतका हल्लो आहे ना की मला आता भीती वाटायला लागली या सगळ्याची. तेव्हा आदिरा बोलते आय नो पिंट्या दादा, तुला जितका शॉक बसला आहे ना तितकाच मलाही बसला आहे. हे सगळं खूप वियर्ड झालं आहे आता. आय नो की अति होतं आहे. हे सगळं बघून मला आता वाटायला लागले. आय नो पिंट्या दादा की हे सगळं याची आपल्याला सवय नाही आहे, पण मला आता असं वाटायला लागले की तू रोहनला जो जावई होण्याचा सल्ला दिला होता ना तो बरोबर होता. रोहनने तेव्हा तुझं ऐकलं असतं ना तर खरंच खूप बरं झालं असतं. तेव्हा समोर बोलतो की मला आता वाटतंय की बरं झालं रोहनने माझा सल्ला ऐकला नाही, कारण की तोपर्यंत नाहीतर आपल्याला या माणसांचे खरे रंगच कळले नसते आणि जोपर्यंत आपल्याला काही गोष्टी करत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्यांचे खरे रंग कळत नाही. अर्पिता चिडचिड करून तिथून निघून जाते. तेव्हा आदिरा बोलते की मला सगळं कळतं आहे पिंट्या दादा, पण मला सांग रोहन आत्तापर्यंत चुकीचा कधी वागला. इट्स ऑल इज फॅमिली. आता पण बघितलं ना तो त्याच्या आईलाच बोलत होता, कारण त्याला हे सगळं चुकीचं वाटतंय. त्याला इक्वली शॉक बसला आहे पिंट्या दादा. आणि मी आता रोहनला ओळखते, तो जेन्युअनली अपसेट झाला आहे, त्यालाही जेन्युअनली खूप वाईट वाटतंय. तो ॲक्टिंग करत नाही आहे खरंच. तेव्हा समोर बोलतो आणि रोहनची आई, हे बघ त्यांनी कितीही रडारड केली ना तरी त्यांनी चूक केलेली आहे. तेव्हा आदिरा बोलते की आय ॲग्री, मलाही त्या गोष्टीचं टेन्शन आलं, पण पिंट्या दादा या एका गोष्टीसाठी मी त्याला नकार द्यायचा का, मी त्याला सोडायचं. माझं त्याच्यावरती कितीही प्रेम असलं तरी बेसिकली त्याच्या अगेन्स्ट कोणाचं काहीही म्हणणं नाही आहे, तरीही मी त्याला नकार द्यायचा. माझ्या या डिसिजनचा त्याच्या आयुष्यावर किती परिणाम होईल विचार कर ना पिंट्या दादा.
आणि फॉर नो रिझन आय रिअली लव रोहन. आणि मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. माझा डिसिजन फायनल आहे. मला त्याच्याबरोबर राहायचं आहे. मग या डिसिजनचे काही परिणाम असतील तरी मी ते फेस करायला तयार आहे. पण मी आता मागे नाही फिरू शकत. आय रिअली लव रोहन. तेव्हा समर बोलतो, मला खात्री आहे आदिरा, तू काहीतरी विचार करून हा डिसिजन घेतला असशील. आणि हाच जर तुझा डिसिजन असेल. तेव्हा समर तिच्या पुढे हात करतो. आदिरा त्याच्या हातावर हात ठेवते आणि समर बोलतो की तू म्हणतेस तसंच होईल. आणि समर आदिराला घेऊन जातो. इकडे मल्लिका अंशूला बोलत असते की वातावरण खरंच खूप तापलं आहे. आता काय माझी डॉल त्या रोहनबरोबर लग्न करेल असं वाटत नाही. तेव्हा अंशू बोलतो की पण समरदादाने तिला कन्व्हिन्स केलं तर. तेवढे तिथे अर्पिता येते. तेव्हा मल्लिका बोलते ये पटकन, काय झालं काय झालं. तेव्हा अर्पिता बोलते काय होणार आहे, एवढं सगळं होऊन सुद्धा आदिरा लग्नासाठी ठाम आहे. तेव्हा मल्लिकाचे आणि अंशूच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. इकडे रोहन चिडचिड करत असतो, का केलं असेल आईने, मला ना तिला आई म्हणायची ही लाज वाटते आता. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन असं नाही चिडायचं, कितीही झालं तरी तुझी आई आहे ना. तेव्हा रोहन बोलतो मग तिने काही पण करायचं. तेव्हा स्वानंदी बोलते मला कळतोय तुझा राग, मुळात मला ती अशी का वागते याचं गणितच कळत नाही आहे. मुळात एवढा पैसा का हवा असतो या लोकांना. पण आहे बघ आत्ता हे विचार करण्याची वेळच नाही आहे. तेव्हा रोहन बोलतो की अगं पण ताई यात सगळ्यात तुझी काय चूक आहे. हे बघ ताई, माझं ऐक, माझं सोड, माझं लग्न मोडलं तरी चालेल पण तू पिंट्या दादांशी लग्न कर. तेव्हा आनंदी बोलते तू वेडा आहेस का. मुळात तुझं लग्नाचं झाल्याशिवाय मी बोल्यावर चढणार नाही. मुळात तुझ्या लग्नासाठीच मी त्यांच्याशी लग्न करायला तयार झाली होती. मुळात प्रेम तुझं आणि आदिराचं आहे, तुमचं लग्न व्हायला हवं. तेव्हा रोहन बोलतो नाही ग ताई, जे काय आता जे घडलं आहे ना त्यामुळे आपण त्यांच्या मनातून पार उतरला असो. बरबाद झालं अगं ताई हे सगळं आपलं. तेव्हा स्वानंदी बोलते राजा असं नाही चिडायचं आहे. बघ आपण सगळे मिळून यांचे सगळे पैसे परत करून टाकू आणि आपल्या चोरीचा आळ आलेला तोही पुसून टाकू. मी आहे ना तुझ्यासोबत. आदिरा खूप ठाम आहे अरे तुझ्या बाबतीत, ती शांतपणे निर्णय घेणार. तेव्हा रोहन बोलतो बघू बघू ती काय निर्णय घेते. तेव्हा स्वानंदी बोलते रोहन, मुळात ज्याची चूक झाली त्याला शिक्षा मिळाली आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते अरे राजा तू काहीच केलेलं नाही आहे आणि तू सगळं योग्य आहे ना, तर तुझ्या बाबतीत सगळं योग्यच होणार आहे. तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर. इथे स्वानंदी रोहनला समजवते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.